नमस्कार मंडळी. तर आज मी बनवत आहे ढोकळा. ढोकळा बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड, 3 चमचे साखर आणि 1 चमचा मी मीठ टाकलं आहे. आणि कलरसाठी मी अर्धा पण नाही, थोडंसंच आपण बोलू शकतो, हळद ॲड केले कलर येण्यासाठी. आणि थोडंसं पाणी ओतून मिक्सरला मस्त असं ग्राइंड केलं. बघा, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला. आणि आपण जे ग्राइंड केलेलं होतं ते आपण एका भांड्यामध्ये सर्व मिश्रण काढून घेणार आहे. आणि ते काढून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी 3 चमचे तेल ॲड केलं आहे. तेल ॲड करून मी व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घेणार आहे. हे जे बॅटर आपण रेडी केलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि ते मी टीन घेतलं ज्याच्यामध्ये आपला ढोकळा स्टीम करायचा, त्याला मी व्यवस्थित ग्रीस केलं आहे संपूर्ण तेलाने. आता मी बॅटरमध्ये अर्धा चमचा सोडा आणि एक पुरं पॅकेट इनोचं ॲड केलं आहे. आणि इनो टाकून मी व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेतलं आहे. जेवढा आपण बॅटर मिक्स करणार तेवढा आपलं ढोकळा सॉफ्ट आणि स्पॉन्जी होणार. आणि ते बॅटर मिक्स करून झाल्याच्यानंतर मी त्या टीनमध्ये बॅटर ॲड केलं आहे. आणि हाच टीन आपण स्टीमसाठी ठेवणार आहे. जेवढं बॅटर होतं तेवढं सगळं मी बॅटर ॲड करून घेतलं आहे. आणि बॅटर ॲड करून झाल्याच्यानंतर आपल्याला भांड्याला 1-2 वेळा टॅप करायचं आहे. टॅप करून घेतलं आहे. आणि इथे आपण जे पाणी गरम करायला ठेवलेलं ते गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपण ढोकळा स्टीमसाठी ठेवून देणार आहे. ढाकण मारून तडक्याची तयारी करायची आपल्याला. त्याच्यानंतर तर गॅसवरती मी आपण ज्याच्यामध्ये तडका देणार ते भांडं ठेवून घेतलं आहे. त्याच्यामध्ये तेल ॲड केलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी ॲड करायची आहे. मोहरी ॲड करून झाली की आपल्याला कढीपत्ता, हिरवी मिरची ॲड करायची आहे. आणि 2 ते 3 वाटे मी साखरेच्या ॲड केलेल्या. इथे मी ढोकळा आपला झाला आहे की नाही स्टीम ते पाहिलं, तर स्टीम झाला आहे व्यवस्थित, बघू शकता. आणि ढोकळ्याला मी आता बारीक पीसेसमध्ये कट करून घेणार आहे. खूप मस्त असा स्टीम झालेला. आणि कट बघा, कट देखील खूप छान होतो आहे. मी छोट्या छोट्या पीसेसमध्ये ढोकळा कट करून घेतला आहे. आणि ढोकळ्यावरती मी कोथिंबीर टाकणार आहे गार्निशिंगसाठी. आपण जो तडका रेडी करून घेतलेला तो संपूर्ण ढोकळ्यावर टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून ढोकळ्याला स्पॉन्जीनेस आणि ढोकळा पूर्ण ते पाणी शोषून घेईल. कारण खाताना ढोकळा आपल्या गळ्याला सुकायला लागला नाही पाहिजे. तो खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला. एकदा नक्की बनवून ट्राय करा. धन्यवाद.